आज या ठिकाणी ॲडव्होकेट घोले यांचं जे 9 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि यामध्ये त्यांची जी प्रमुख मागणी आहे, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर मराठीची स्थापना देखील झाली पाहिजे, ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। सातत्यानं त्यांना 9वा दिवस उजाडला तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही किंवा कुठला वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटला नाही। फक्त 1-2 वेळेस तहसीलदार येऊन गेले, परंतु त्या तहसीलदारांना देखील त्यांचं समाधानकारक असं त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। तरी या ठिकाणी जे प्रशासन आहे आणि त्यांना जे काल परवा लेखी निवेदन देऊन सेलू बंदची हाक दिली होती, बंद करणं म्हणजे लोकशाही मार्गाने त्यांना बंद करायचं होतं। कुठल्याही प्रकारचा अनुचित घडला नसताना देखील त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे देखील आम्ही स्वतः SP साहेबाला भेटू, वाटलं तर IG साहेबाला भेटू, परंतु ते गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा नेहमी त्यांच्या सोबत राहील आणि मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या सोबत राहील। आम्ही यानंतर मुस्लिम समाजाचा एक शिष्टमंडळ घेऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी बनसोडे, तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब, त्याचप्रमाणे समाज कल्याण केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे आम्ही मुस्लिम समाजाचे एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत आणि ही मागणी कशी आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता येईल, मुस्लिम समाजाला आरक्षण कशा पद्धतीने मिळवून देता येईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी आठवले गट यांच्या सोबत आहे, मुस्लिम बांधवासोबत आम्ही सोबत आहोत। यांच्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने आम्ही त्यांच्या सोबत राहू, एवढे आश्वासन या ठिकाणी देतो। इथे थांबतो। जय भीम, जय भारत। ठिकाणी आलेले सन्माननीय आठवले साहेबांचे काही बोलणं करून आपण उपोषण सोडण्याविषयी काही मागणी करणार आहात? आठवले साहेबाला मी 2 वेळेस फोन लावला, परंतु ते कुठेतरी बिझी असतील। आठवले साहेबाचा फोन मी या स्टेजमध्ये आहे तोपर्यंत मला परत कॉल येईल आणि मी सर्व यांची जी मागणी आहे, खऱ्या अर्थानं प्रमुख मागणी म्हणजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याबाबतची आहे। तर या संदर्भात मी आठवले साहेबाला यांच्या समोरच बोलल आणि त्यांना सुद्धा बोलायला लागेल किंवा अशा पद्धतीने एक शिष्टमंडळ आपल्याला भेटा येणार आहे मुस्लिम समाजाचं। तरी आपण मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका असावी ती मुख्यमंत्र्याला कळवावी, पालकमंत्र्याला देखील कळवावी आणि त्यासाठी पक्षाची जी भूमिका आहे ती देखील व्यवस्थित म्हणजे लावून धरावी की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। अशा पद्धतीचं बोलणं मी आठवले साहेबांशी बोलणारच आहे, करणारच आणि शिष्टमंडळ घेऊन सुद्धा मी काही दिवसात जाणारच आहोत आठवले साहेबांकडे, मुख्यमंत्र्याकडे आणि पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।